नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर. आरोग्य विभागामध्ये गट क साठी 6000 प्लस पदे आणि गट ड साठी 4000 प्लस पदांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाची ही परमनंट भरती या ठिकाणी निघालेली आहे. मित्रांनो, यामध्ये गट क साठी नेमका कशा प्रकारचा सिलेबस असणार आहे, यामध्ये सर्वांना या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो. मित्रांनो, ड चा तुम्हाला जर सिलेबस पाहायचा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये यस म्हणून टाईप करा. नक्की तुम्हाला मी त्यावर व्हिडिओ बनवून माहिती देईल. मित्रांनो, ज्या महत्त्वाची पदे या ठिकाणी आहेत मित्रांनो गट क मध्ये, त्यामध्ये तांत्रिक अभ्यासक्रम काय आहे बद्दलची माहिती घेऊया. मित्रांनो, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, परीक्षे स्वरूप या ठिकाणी थोडासा चेंज केलेला आहे. मित्रांनो, या जाहिरातीमध्ये गट क पदांकरिता 100 प्रश्न असलेली 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार आहे. मित्रांनो, प्रश्नाला 2 गुण असतील. जे आहेत मित्रांनो तांत्रिक प्रश्नावर आधारित आहेत क मध्ये. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला गट क चा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. मध्ये मित्रांनो 160 मार्क तुम्हाला तांत्रिक गटावरतीच मिळतील. या तांत्रिक घटकावर नेमकी कुठल्या पदावर आधारित आहेत, नेमकी प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातील, हीच माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, बाकीचे जे टॉपिक्स आहेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित 20% वेटेज असणार आहे. जी पद पदवीच्या पात्रतेवर आहेत मित्रांनो, तांत्रिक प्रश्न ही इंग्रजी मध्ये असतील. मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. जी पदवी सोडून जी पदे आहेत, जी पदवी पात्रतेवर नसणार आहेत, अशा पदांना तांत्रिक प्रश्न मराठी मधून असणार आहेत. मित्रांनो, जसं की मित्रांनो आता आपण पहिलं पद पाहूया. टेलिफोन ऑपरेटर हे जे पद आहे मित्रांनो 10वी पास वर भरले जात आहे, पण तांत्रिक प्रश्न मराठी मध्येच असतील. मित्रांनो, बघा मित्रांनो, सब्जेक्ट नेम, सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज म्हणजेच तांत्रिक प्रश्न असतात. मित्रांनो, फोन ऑपरेटर साठी काय असतील बघा मित्रांनो, मॅथमॅटिक्स, कॉड मेंटेनन्स, यूज ऑफ टेलिफोन डायरी अँड डायरेक्टरी, कम्युनिकेशन स्किल, नंतर रोल ऑफ इंटरकॉम, PBX पॅक, ईमेल सिस्टीम त्यावरती प्रश्न असतील. मित्रांनो, टेलिफोन ऑपरेटर तांत्रिक प्रश्न. पद आहे मित्रांनो ड्रायव्हर हे जे पद आहे मित्रांनो हे सुद्धा 10वी पास वर भरलं जात आहे. ड्रायव्हर साठी तांत्रिक प्रश्न कशावर असतात ते बघा मित्रांनो, नॉलेज ऑफ ट्रॅफिक रूल्स अँड रोड सायन्स वर प्रश्न येतात. त्यानंतर जनरलाइज्ड नॉलेज ऑफ स्पेअर पार्ट्स रिलेटेड टू ऑटोमोबाईल वर आधारित प्रश्न येत असतात. त्यानंतर नॉलेज ऑफ फॉल्ट्स अँड रिपेअर्स ऑफ मोटार व्हेकल याच्यावर प्रश्न येतात. मित्रांनो, नॉलेज ऑफ बेसिक सेफ्टी स्टँडर्ड टू बी फॉलोड व्हाईल ड्रायव्हिंग मोटार व्हेकल. मित्रांनो, यावर आधारित तांत्रिक प्रश्न ड्रायव्हर साठी येऊ शकतात. यापेक्षा अजूनही तांत्रिक प्रश्न वेगवेगळ्या विषयांवर विचारले जाऊ शकतात. 2021 च्या सिलेबस नुसार जेवढी माहिती मला मिळालेली आहे तेवढी मी तुमच्यासाठी ही माहिती देत आहे. मित्रांनो, 2023 साठी वेगळी अशी PDF फाईल सिलेबसची देण्यात आलेली नाही आहे. मित्रांनो, तरी तांत्रिक प्रश्नामध्ये वेगळा असा काही बदल केलेला नाहीये, त्यामुळे अशावरच प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. परीक्षेमध्ये 40 प्रश्न 80 मार्काला विचारले जाणार होते. मित्रांनो, 80 प्रश्न 160 मार्काला विचारले जाणार आहेत. हे झालं पद ड्रायव्हरच्या माहितीसाठीचं. पुढचं पद आहे मित्रांनो नॉन मेडिकल असिस्टंट, अवैद्यकीय सहाय्यक. या पदासाठी सुद्धा तांत्रिक प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, सेक्शन नेम, सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज. हे बघा मित्रांनो, कशाच्या आधारावर प्रश्न येतात ते, हिस्ट्री ऑफ लिप्रसी, एजंट फॉर लिप्रसी, सोर्स ऑफ इन्फेक्शन, मोड ऑफ ट्रान्समिशन, पोर्टल ऑफ एंट्री, इन्फेक्टिव्हिटी, इनकम्बिशन पीरियड, टाइप्स ऑफ लिप्रसी, स्क्रीनिंग ऑफ लिप्रसी, त्यानंतर ट्रीटमेंट ऑफ लिप्रसी, टाइप्स ऑफ रिएक्शन इन लिप्रसी, सिग्मा इन लिप्रसी, हेल्थ एज्युकेशन फॉर लिप्रसी, डिफॉर्मिटीज इन लिप्रसी, त्यानंतर सोशल सपोर्ट, न्यू इनिशिएटिव्ह ऑफ सेंट्रल लिप्रसी डिव्हिजन, डिफॉर्मिटी प्रिव्हेन्शन अँड मेडिकल रिहॅबिटेशन आणि रिहॅबिटेशन. मित्रांनो, हा जर PDF तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा PDF देऊन देईल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर माहिती वेगवेगळ्या पदांसाठी जी देण्यात आलेली आहे ती पाहू शकता. तर पुढचं जे पद आहे मित्रांनो, तर बघा मित्रांनो फार्मसी ऑफिसर, औषध निर्माण अधिकारी. ते तांत्रिक प्रश्न कशा प्रकारे कोणत्या आधारावर येऊ शकतात मित्रांनो, जनरल फार्मसी, वन टाइप ऑफ ड्रग, क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स, ड्रग डोसेस, फॉर्म्स अँड बायो अवेलेबिलिटी, इंडिकेशन्स, नंतर कॉन्ट्रा इंडिकेशन्स, ऍडवर्स ड्रग्स रिएक्शन, रोल ऑफ अँटीबायोटिक, क्लिनिकल फार्माकोलॉजी, न्यूरो फार्माकोलॉजी, सायको फार्माकोलॉजी, कार्डिओवास्क्युलर फार्माकोलॉजी, फार्माको एपिडेमियोलॉजी, डेंटल फार्मोलॉजी, इंडियन फार्मोसिपिया, ब्रिटिश फार्मोसिपिया, फार्मसी ऍक्ट 1948, ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940, अमेंडमेंट, त्यानंतर फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, ड्रग स्टोरेज, लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, रोल ऑफ हॉस्पिटल फार्मसी, त्यानंतर कम्युनिटी फार्मसी, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस, डिसइन्फेक्टंट अँड देअर कन्सन्ट्रेशन्स यूज्ड इन फार्मास्युटिकल अँड हॉस्पिटल, त्यानंतर EDL अँड ECL लिस्ट यावर आधारित प्रश्न तांत्रिक येऊ शकतात. मित्रांनो, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर 50%, यालाच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी देखील म्हणतात, MPW. मित्रांनो, या पदासाठी तांत्रिक प्रश्न
म्हणजे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज वर कशा आधारित प्रश्न येऊ शकतात. जनरल इन्फॉर्मेशन, डिसीज, वेक्टर बोर्न अँड वॉटर बोर्न डिसीज, ट्रीटमेंट, वेक्टर बोर्न अँड वॉटर बोर्न डिसीज, प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन, कंट्रोल अबाउट डिसीज, वेक्टर बोर्न अँड वॉटर बोर्न डिसीज, सर्व्हेलन्स, एबिलिटी, मॉनिटरिंग, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ ऑल वेक्टर अँड वॉटर बोर्न डिसीज. हिची जी पदे आहेत मित्रांनो, भौतिक उपचार तज्ञ असेल, बरोबर इतर जी राहिलेली पदे आहेत सर्वांसाठी या पीडीएफ फाईलची विभागाची 2021 ची पीडीएफ फाईल आहे. तर डीएमआर ची जी पद होती मित्रांनो, त्या ठिकाणी तांत्रिक सिलेबस देण्यात आलेला आहे. याची पीडीएफ जो आहे मित्रांनो, तो मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.